आज माझ्याबरोबर एक कमालीची गोष्ट घडली आहे. या 2 भाज्यांचा वापर करून मी मस्त टेस्टी असा ब्रेकफास्ट बनवलाय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आहे माझ्या 90 डेज चॅलेंजचा दिवस 15वा. पप्पा ऑफिसला जायला निघाले, पण मी त्याच्या आधी उठून बसलो आणि पप्पाच्या आधी-आधी मी पुढे-पुढे करत तुरू-तुरू बाहेर निघालो पण. जसं आता मलाच ऑफिसला जायचंय. कमालीची गोष्ट अशी की ॲज युजुअल मी कुकरमध्ये पावभाजी बनवायला घेतली आणि काश्मीरी लाल खूप भरभरून टाकला, कारण माझ्याकडे बीट नव्हतं तर कलर पाहिजे होतं मला. पण काय झालं, मी पावभाजी मसाला टाकलाच नाही. आता म्हटलं झालं, यांनी ऑफिसमध्ये डब्बा खाल्ला, माझ्या नावाने बोंबा मारतील. पण आश्चर्य झालं, कमाल झालं, की त्यांनी तारीफ केली, है ना. आता सगळ्यात जास्त कठीण गोष्ट काय म्हणजे मोठा टास्क काय माहिती मला या दिवसभरात? चिनूला अंघोळ घालून त्याला तयार करणं. कारण तो स्थिर कुठे बसायला मागतच नाही आणि त्याच्यासाठी माझं इतकं दगदग होतं ना, पण मला कसंही करून त्याला तयार करायचं असलं ना, का म्हणून मग हा टास्क ना मी मोस्ट ऑफ द टाईम आजीकडे देऊन देते. गेले दीड आठवडाभरापासून रखडलेलं काम म्हटलं आज हाती घ्यावं आणि ते पूर्ण पण करा. आषाढ महिना गेला, त्यानंतर आषाढ अमावास्या गेली, श्रावण लागला आणि मग मी त्याला आत्ता मुहूर्त लावला. म्हणजे माझं देवघर जे आहे ते साफ करायचं होतं. देव माझे धुतले नव्हते ते करायचं होतं. आणि मी आता तुम्हाला सांगते, की मी ब्रेकफास्ट काय बनवला, तर शिमला मिरची आणि कांद्याचा वापर करून मी मस्त असं चिली चीज टोस्ट सँडविच बनवला होता. तर खूप टेस्टी आणि खूप छान अप्रतिम असं बनतो. खरं तर बाहेरच खाल्लंय मी खूप वेळा. आज मी हा घरी ट्राय केला. तुम्ही मल्टीग्रेन ब्रेड यूज करू शकता किंवा मग आपला साधा ब्रेड यूज करू शकता. या सँडविचमध्ये मेन टेस्टचं काम हे चीज आणि ग्रीन चटणीचं आहे. तर ग्रीन चटणी कशी बनवायची आणि चीज चिली टोस्ट कसं बनवायचं याचा मोठा व्लॉग मी YouTubeवर अपलोड करणार आहे थोड्याच वेळात. तर तुम्ही तो बघू शकता आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.